मुळामध्ये आमदार कोण आहे? निवडून आला रासप कोण? रासपला सोडून दिलं, ठीक आहे, लक्ष सोडावे बदलावे, मला तिच्या बाबतीत माझ्या मनात काही शंका नाही. पुन्हा नगर परिषदेच्या टाईमला यशवंत सेना आणली, मुस्लिम समाजाची मतं, स्पेशली फोकस मुस्लिम समाजावर. कुठलाच जाती धर्म कोणाला बांधलेला नाही, कुठल्या पक्षाला असं विचारधारेशी बांधलेलं. मुस्लिम समाजाचे मतं मिळावं म्हणून यशवंत सेना आणली, आटो त्यानं नगरपालिकाला महानगरपालिका झाली. असं काय झालं, जिल्हा परिषदमध्ये डायरेक्ट प्रवेश नाही, काही नाही, डायरेक्ट यशवंत सेना नाही, जानकर नाही, डायरेक्ट कमळाचं फुलंच आलं. आता आमच्या सत्तेतला पक्ष आहे, आम्हाला त्या बाबतीत ते बोलायचं, परंतु प्रत्येक ठिकाणी जायचं आणि हायजॅक करायचं. आता आमदारला तुम्ही प्रश्न एक विचारा की बाबा भाई तो हाईस कोण्या पक्षाचा, आता कमळ घेतला, एकीकडे म्हणतो घड्याळा संघ आमची होती, एकीकडे फुलामध्ये जाऊन बसला असतो कमळाबाई. आलं गेलं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तू आहेस कोणाचा, तू आहेस कोणाचा हे सांग. तू हायब्रिड आहेस का काय, नेमकं काय कोणाचं आहे सांग. मी सांगतोय मी राष्ट्रवादी, ठीक आहे, काही कारणामुळं कोणासोबत युती केली, युती समजतोच, पण तू सगळंच बुडवून घर निघाल्यावर कसं जमलं, पुरत भाजपमध्ये घर निघाले. अरे लोकांना पुन्हा निवडून दिले, जनतेचा विश्वासघात आहे, लोकांचा विश्वासघात आहे, नगरपालिकेला आहे. असं काय तुझ्यावर संकट कोसळलं आणि हे कोणाचंच नाही, त्याच्या चौकशा त्या भानगडी निघू नये म्हणून भाजपमध्ये गेला, बाकी काहीच कारण नाही. पवित्र व्हायला निर्मावाशी गुजरात. आमच्या मागं काही ईडी नाही, CBI नाही ना, आमच्याकडे काहीच नाही, आमचं काही घेणं नाही, आमचं क्लीन आहे, आम्ही रस्त्यावर नागवे, आमचे काही कुठला कारखाना नाही. कशासाठी एकाएकी यू टर्न, असा यू टर्न घेतला. यशवंत सेना कुठं गेली, रासप कुठं गेली ना, आता भाजपमध्ये जा, आमचं म्हणणं आहे, पण प्रवेश करा ना कार्यकर्ते. अरे तू घुसलास, 35 वर्ष काम करणाऱ्यावर अन्याय झाला दादा तुझ्यामुळं, त्याचा तुला शाप लागल्याशिवाय राहणार नाही. सगळे मिळून दांडके घेऊन तुझ्या मागे लागणार गेलं तर माझं नाव डॉक्टर केलं नाही. बघ तुला आता घोडा मैदान दिसत. कार्यकर्त्यावर ज्या पक्षाचे ओरिजिनल जे कार्यकर्ते, त्याच्यामुळं तिकीट गेले ना सगळे, ह्यांना घुसविले माणसं. तू आहेस कोणाचा दादा, एकदा कळू तर दे. ठीक आहे, सीताराम गंधाड बी होता, अपक्ष होतं, पाठिंबा होता, ज्याची सत्ता येईल त्याच्या पाठिंबा करावं, मला ते मान्य आहे, त्याच्या बाबतीत माझं काहीच होतं. परंतु तू अचानक तुला अपयश आलं, पण तू डायरेक्ट भाजपमध्ये गेलास. तर भाजपमध्ये आहेस का परत आणखी निवडणुकीला, विधानसभेला, कुठं जिल्हा परिषदमध्ये तर त्यानं ते भाजपमध्ये, आता भाजपला काय बोलावं आपण, किती कार्यकर्ते झालं, रडत हिंडाले रस्त्यावर लोक. तुम्ही काही दिवसातच फाईल ओपन करतो, त्याच्यामुळं तर ते भाजपामध्ये गेले नाहीत. फाईल ओपन तर होणारच आहे, पण मध्यंतरीच्या काळात मला वेळ मिळाला, ते मध्यंतरी सांगितला मुताड पितो. अरे मुताड, तू काय हाल्याचं दूध पितोस का? आणि तू त्या दिवशी मुताड पिऊन नाचला नाहीस का? तू काय हाल्याचं दूध पेलतास का, मूत पेलतास हाल्याचं? मला हे ठीक आहे, ते वैयक्तिक आहे माझं, जे काय असेल. तुला काय अधिकार आहे? भाड्यात तुझं त्या दिवशी जर टेस्ट केली असती कसा नाचू लागला असतो, आणि तुला धरायला 2 माणसं होती. पण तू किती वाजता पितोस तुला धरायचं का? तू कसं कसं पितोस, कुठं कुठं पितोस, कधी कधी पितोस, कोणती पितोस, फुकटची पितोस का इकतची पितोस? मी तर माझ्या बापाची पितोस, तू तर फुकटची पितोस भाड्या. अरे गाठ डॉक्टर केंद्रेशी आहे,
फाईल तर ओपन होणार, बेलवर सुटलेला आहेस, फाईल तर तुझी ओपन होणार. डॉक्टर केंद्रे जीवाला घाबरत नाही. तुझ्यासारखे असे किती आले आणि किती गेले. डॉक्टर मधुसूदन केंद्रे 96 कुळी आहे, मला कुळ आहे, मला गोत्र आहे, दिसाय चांगला आहे, बघायला चांगला आहे, तुझ्यापेक्षा लहान आहे, तरुण आहे. तुझ्यासमोर कुठं विकटायची तयारी. तुझे म्हणलंच ना, माझं काही पोट ह्याच्यावर नाही, मी माझ्या बाप दादाची जायदाद विकतोय आणि माझा शोक पुरा करतो. पण तुला याद राग, हार जीत असेल, कमी जास्त होईल, पण नाद नाही करायचा. बाप बापच असतो, नाद नाही करायचा. तुला दाखवून देतो जिल्हा परिषद कार्यकर्त्याची निवडणूक आहे. सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न, न्याय देणार.